नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. कारण राज्य सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026-27 सध्या संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. कोणाचं नाव लागणार, कोण अपात्र ठरणार, खरंच 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ होणार का? सरकारी कर्मचारी शेतकरी असतील तर त्यांना लाभ मिळेल का? खाजगी सावकाराचं कर्ज माफ होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व सविस्तर प्रश्नांची आणि अगदी सोप्या भाषेत माहिती समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर एखादी महत्त्वाची अट तुमच्याकडून मिस होऊ शकते. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी असो, नमो शेतकरी योजना असो किंवा PM किसान योजना असो यांसारख्या अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी योजना काय आहे हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकारने ज्या पद्धतीने या योजनेची घोषणा केली आहे त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्जातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता हे ऐकल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न येतो, माझं कर्ज माफ होणार का? पण इथे एक खरी गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही योजना सरसकट कर्जमाफी नाहीये. म्हणजे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज आपोआप माफ होणार नाही. सरकारने यासाठी अनेक अटी, नियम आणि पात्रतेचे निकष ठेवले आहेत. आणि हे निकष समजून घेतल्याशिवाय कोणालाही स्पष्ट चित्र समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सरकारने ही योजना का आणली आहे तर मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहेत. कधी दुष्काळ असो, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यातच खताचे वाढते दर, बियाण्यांचा खर्च, औषधाचा खर्च आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक शेतकरी बँकेचे हप्ते भरू शकले नाहीत, त्यामुळे थकीत कर्जाचा आकडा वाढत गेला. याच पार्श्वभूमीवर सरकारने ही कर्जमाफी योजना आणल्याचे सांगितले जात आहे. सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, सरकारने 2 लाख रुपयापर्यंत हा शब्द वापरला आहे. म्हणजे प्रत्येकाला 2 लाख रुपये मिळणारच असं नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्यावर 85,000चं थकीत पीक कर्ज असेल तर तेवढाच विचार होईल. आणि जर कोणाचं 2,40,000 कर्ज असेल तर सरकारने मर्यादा 2 लाख ठेवली आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यालाच भरावी लागू शकते. त्यामुळे सर्वांचं पूर्ण कर्ज माफ अशी चुकीची अपेक्षा ठेवू नका. कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार तर सरकार भर मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवरच असल्याचं दिसत आहे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे, जे खरोखर शेतीवर अवलंबून आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीमध्ये कोण अपात्र ठरू शकतात तर आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक शेतकरी पुढील काही गोष्टींमुळे बाद होऊ शकतात. ते कोणत्या कारणाने बाद होऊ शकतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एक, आयकर भरणारे शेतकरी. जर एखादा शेतकरी नियमित इन्कम टॅक्स भरत असेल तर तो अपात्र ठरू शकतो, कारण सरकारचा विचार असा आहे की ज्यांचं उत्पन्न आधीच मजबूत आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यापेक्षा गरजू शेतकऱ्यांना मदत करावी. नंबर 2, सरकारी कर्मचारी. जर कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल तर अनेक प्रकरणांमध्ये पात्रता तपासली जाऊ शकते. विशेषतः उच्च पगार घेणारे कर्मचारी या योजनेतून बाहेर राहू शकतात. नंबर 3, पेन्शनधारक. ज्यांना मोठ्या प्रमाणात मासिक पेन्शन मिळते त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. नंबर 4, सहकारी संस्थातील मोठे कर्मचारी. साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या, बँका यामध्ये उच्च पगारावर काम करणाऱ्या व्यक्तींनाही नियम लागू होऊ शकतात. कोणते कर्ज पात्र असणार आहे तर हा मुद्दा नीट समजून घ्या. पात्र कर्ज: 1, पीक कर्ज. 2, पुनर्गठित पीक कर्ज. 3, अधिकृत बँकांकडून घेतलेले शेती कर्ज. उदाहरण द्यायचं झालं तर यामध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश आहे तर राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका या बँकांचा समावेश आहे. आता आपण कोणतं कर्ज माफ होणार नाही हेही पाहणार आहोत. आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. खाजगी सावकाराचं कर्ज, आडत व्यापाऱ्याचं कर्ज, ट्रॅक्टर लोन, 4 चाकी, दुचाकी कर्ज, वाहन, वैयक्तिक कर्ज, सोने तारण वैयक्तिक कर्ज म्हणजे सरकार फक्त शेतीसाठी घेतलेल्या संस्थात्मक पीक कर्जावर आहे.
या कर्जमाफीसाठी कोणतीही कट ऑफ तारीख आहे, ती कट ऑफ तारीख नीट समजून घ्या. मित्रांनो, अनेक योजना इथे अडकतात कारण सरकार एक ठराविक तारीख जाहीर करतं. उदाहरणार्थ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं पात्र कर्ज धरलं जाऊ शकतं. जर तुमचं कर्ज त्या तारखेपर्यंत थकीत झालं असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकतात. म्हणूनच कट ऑफ डेट अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये डिजिटल अटी सर्वात मोठा अडथळा असण्याची शक्यता आहे. आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येऊ शकतात. आजकाल सरकारी योजना पूर्णपणे डिजिटल होत चालल्या आहेत, त्यामुळे काही अनिवार्य गोष्टी पूर्ण करणं आवश्यक झालं आहे. ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलेला असणं आवश्यक ठरू शकतं. आधार लिंक बँक खाते. तुमचं बँक अकाउंट आधार खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. जर नसेल तर लिंक करून घ्या, कारण तुमचे पैसे अडकवू शकतात. ई-केवायसी पूर्ण असणं. अनेक योजना आता ई-केवायसी शिवाय पूर्ण होत नाहीत. मोबाईल नंबर अपडेट. बँकेत आणि आधारमध्ये योग्य मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील खरी समस्या. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागात अजूनही अनेक शेतकरी डिजिटल प्रक्रियेमध्ये अडचणी अनुभवतात. इंटरनेट समस्या, आधार अपडेट नसणे, बँक लिंकिंग अडकणे, OTP न येणे, फार्मर आयडी न बनणे या छोट्या तांत्रिक गोष्टीमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया असू शकते, तर अजून अंतिम शासन निर्णय पूर्णपणे लागू झाल्यानंतरच स्पष्ट माहिती मिळेल, पण साधारणपणे प्रक्रिया असू शकते. ऑनलाईन नोंदणी, आधार पडताळणी, बँक खाते तपासणी, 7/12 पडताळणी, कर्ज खात्याची तपासणी, पात्र यादी जाहीर, अंतिम मंजुरी. या कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्र लागू शकतात तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. संभाव्य कागदपत्रे यादी: आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज खात्याचा तपशील, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र. शेतकऱ्यांनी आत्ताच काय करावं? मित्रांनो, योजना सुरू होण्याची वाट पाहत बसू नका. आत्ताच काही गोष्टी पूर्ण करा. आधार बँक लिंकिंग तपासा, ई-केवायसी पूर्ण करा, 7/12 अपडेट ठेवा, मोबाईल नंबर सुरू ठेवा, बँकेतील कर्जाची माहिती अपडेट घ्या, फार्मर आयडी तयार करा. मित्रांनो, कर्जमाफीविषयी हा विषय नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. घोषणा मोठ्या होतात, आकडे मोठे सांगितले जातात, पण प्रत्यक्षात अनेक अटी लागू होतात. त्यामुळे फक्त बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय, GR आणि बँकेची माहिती तपासत राहा. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही योजना खरोखर गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का? की पुन्हा अनेक पात्र शेतकरी कागदपत्र, डिजिटल प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमध्ये अडकेल? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026-27 ही निश्चितच मोठी आणि महत्त्वाची योजना ठरू शकते, पण पात्रता, कागदपत्र, डिजिटल प्रक्रिया आणि सरकारी अटी यांमुळे प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज काळजीपूर्वक माहिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.